आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते, सुमित्राताई त्या ठिकाणी होत्या, वहिनी होत्या आणि संबंधित मंत्री त्या ठिकाणी होते। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज अतिशय महत्त्वाची बैठक कुंभमेळ्याची या ठिकाणी पार पडली आहे। या ठिकाणी देशभरातून सर्व आखाडे, जवळपास 13 आखाडे याचे साधू संत महंत हे या ठिकाणी आलेले होते। पुरोहित संघ त्याचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले होते आणि सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आज श्रीहस्त कुंभमेळ्याच्या लोगोचं अनावरण आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। देशभरातून सगळी कॉम्पिटिशन स्पर्धा या लोगोच्या संदर्भात घेतली गेलेली होती आणि आज त्याचं अनावरण या ठिकाणी केलेलं आहे। आज अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी घेतलेले आहेत। या ठिकाणी गोदावरी निर्मल कशी वाईल, स्वच्छ कशी राहील या संदर्भामध्ये चांगले निर्णय घेतले गेलेले आहेत। साधू संत जे या ठिकाणी येतात त्यांचे आखाडे या ठिकाणी आहेत, त्यांना गेल्या वेळी आम्ही 1-1 कोटी रुपये दिलेले होते 12 वर्षापूर्वी। आता यावेळेला आम्ही 5-5 कोटी रुपये त्यांच्या सगळ्या बेसिकली ज्या सोयीसुविधा आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी दिलेले आहेत। निरंतर भोजनाची व्यवस्था कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी आम्ही करणार आहोत। इलेक्ट्रिकचं बिल जे इतर राज्यांमध्ये कुंभमेळा असताना मग मध्य प्रदेशमध्ये असेल, उत्तर प्रदेशमध्ये असेल, हे सरकार भरत असतं आणि म्हणून त्या कार्यकाळामध्ये जो इलेक्ट्रिक बिलाचा जो खर्च आहे तो सुद्धा या आखाड्यांचा सरकारतर्फे करण्यात येईल। असे छोटे मोठे अनेक विषय या ठिकाणी या बैठकीमध्ये चर्चेला गेलेत। पण कायमस्वरूपी जागा कुंभमेळ्यासाठी घेण्यात यावी ती पुढच्या दृष्टीने, कारण गेल्या वर्षी 2.5-3 कोटी लोक होते, भाविक आलेले होते। यावर्षी जवळपास अंदाजे की 10 ते 12 भाविक या ठिकाणी येतील आणि पुढच्या कार्यकाळामध्ये सुद्धा 12 वर्षाची अजूनही संख्या वाढत राहील। म्हणून पर्याप्त जागा ही कुंभमेळ्यासाठी घेण्यात यावी, कायमस्वरूपी घेण्यात यावी या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। आणि मला वाटतं त्र्यंबकेश्वर असेल, नाशिक असेल, या ठिकाणी भविष्याचा वेध घेऊन वाढती भाविकांची संख्या बघून या ठिकाणी जागा घेण्यासंदर्भातला एक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेला आहे। लोगो संदर्भात कॉम्पिटिशन जसं तुम्ही म्हणालात की खूप मोठी होती, पण हा लोगो फायनल करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? नेमक्या कुठल्या गोष्टी या लोगो नाही, या संदर्भामध्ये ज्युरीज होते, 5 ज्युरीज त्या ठिकाणी होते, ते या क्षेत्रातले अतिशय तज्ज्ञ होते, त्यांनी सगळी याची निवड केलेली आहे। जवळपास मला वाटतं 350-400, मला नक्की आठवत नाही, स्पर्धक या ठिकाणी आलेले होते। 350 का 400 का 3000 असे काही स्पर्धक या ठिकाणी देशभरातून आलेले होते आणि त्यांनी या संदर्भामध्ये आपापली सगळी कलाकृती त्या ठिकाणी दाखवली आणि त्यातून 1, 2, 3 नंबर काढण्यात आलेले आहेत। त्यांना बक्षीसही देण्यात आलेलं आहे। पण 1 नंबर जे बाहेर राज्यातले आहेत त्यांना हा पहिला बक्षीस या ठिकाणी मिळालेला आहे आणि हा लोगो हा सिलेक्ट झालेला आहे। आज त्याचं अनावरण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन वाचवण्याचं आव्हान जाहीर केलेलं आहे। मंत्र्यांच्या ताफ्यांवरती निर्बंध आणले पाहिजेत असं विरोधकांचं सुद्धा म्हणणं वारंवार पाहिजे। निश्चित माझंही तेच म्हणणं आहे। मी तर आपल्याला कल्पना आहे 35 वर्षापासून मी आमदार आहे, 15 वर्ष मी मंत्री आहे, पण माझ्या मागे पुढे एकही गाडी नसते। मी कुठलाच पोलीस बंदोबस्त घेत नाही, मी Y+ सिक्युरिटी घेतलेली नाही। माझ्यासोबत फक्त गाडीमध्ये 1 हवालदार तेवढाच असतो, त्यामुळे माझा प्रश्नच नाही। आणि माझं हेच म्हणणं आहे की इतक्या गाड्या घेऊन काही फिरण्याची गरजही नाही, इतका ताफा घेऊन फिरण्याची गरजसुद्धा नाही गाड्यांची। 5-5, 10-10 गाड्या खरं अतिशय चुकीचं आहे, ते बंद झालं पाहिजे। आणि आता जास्तीत जास्त व्हेकल, मी गावी माझ्याकडे महिंद्राची गाडी आहे, मी तिकडे तीच वापरतो, इथे नाही आहे। पण लवकरच मी सुद्धा एक छोटी गाडी EV या ठिकाणी घेणार आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशन याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे। जायचं आहे आम्हाला, ठाण्याला जायचं आहे, कल्याणला जायचं आहे, लोकलनेच गेलं पाहिजे। फार आवश्यकता नाही की आम्ही एवढ्या गाड्या घेऊनच फिरलं पाहिजे, एवढा पोलीस बंदोबस्त घेऊन फिरलं पाहिजे। आणि म्हणून मला वाटतं सध्याची परिस्थिती बघता, युद्धजन्य परिस्थिती बघता, तेलाचं शॉर्टेज बघता, मला वाटतं प्रत्येकाने पंतप्रधानांनी ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्याची सुरुवात ती आम्ही आमच्यापासून केली पाहिजे। अन्यथा लोकांना आम्ही सांगायचं ना आम्हीच इतक्या गाड्या घेऊन पळत राहायचं, मला वाटतं हे योग्य होणार नाही। मी सुद्धा 1-2 दिवसामध्ये की व्हेकल या ठिकाणी घेतो आहे आणि तीच गाडी मी वापरणार आहे। आणि हे खरं आहे, वारंवार आपण अधिकाऱ्यांना पूर्ण राज्यातून या ठिकाणी बोलवतो, संबंधित लोकांना या ठिकाणी बोलवतो, त्यापेक्षा ऑनलाईन बैठक ही त्याच्यावर चांगला उपाय आहे आणि त्यातून मोठी बचत मला वाटतं या ठिकाणी तेलाची होणार आहे, डिझेल पेट्रोलची होणार आहे आणि ती सगळ्यांनी त्याचं अनुकरण करावं आणि तशा सूचना मुख्यमंत्री महोदयांनी आता आम्हाला दिलेल्या आहेत। सर RSS
आणखी एक सर, प्रश्न RSS आहे. संघाचे भाऊ. रोहित सर, पवार RSS दावा करतायत की 2029ला सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील ते भाजपच्या तिकिटावरती लढतील. त्यांच्यासोबत 22 किंवा त्यापेक्षा अधिक आमदार जे आहेत ते भाजपच्या तिकिटावर लढतील. कितपत तथ्य मांडतायत त्यांनी एक दावा केला. रोहित पवारांना आता नेहमी तुमच्या चॅनलवर राहण्याची सवय झालेली मला असं वाटतं, आणि म्हणून ते असे काहीतरी भंपक विधानं करत असतात. आता हे त्यांना काय स्वप्न पडलं का? का ते ज्योतिषी आहेत का? 29मध्ये काय होईल अजून 4 वर्षांनी बघायला? काहीतरी बोलत असतात. आपला TRP वाढवायचा, टी व्हीवर यायचं, त्यासाठी असे स्टेटमेंट लोक करत असतात. पण सर, त्यांनी असा एक दावा केला की नाशिकमधली जी खरात प्रकरणातली SIT आहे ती निघलेली आहे त्यामध्ये अनेक जण काही लोकांना वाचवण्यासाठी पैसे घेतात असा एक आरोप केला. मला असं कुठे दिसत नाही. त्यांनी पुराव्यानिशी ते सिद्ध करावं. इतक्या वार लेव्हलवर त्याचा तपास चाललेला आहे. दररोज नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत. सरकारची अतिशय कडक भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये घेतलेली आहे. रोहित पवार, मी पुन्हा सांगेल की काहीतरी मुद्दाम होऊन काहीतरी बोलायचं, साहेब, आपण टी व्हीवर कसे राहू, हा ते प्रयत्न रोज करत असतात. सर, RSSचे कार्यवाहक जे आहेत त्यांनी असं विधान केलेलं आहे की पाकिस्तानशी चर्चेचा मार्ग हा खुला ठेवला पाहिजे. आता त्यांनी विधान केलं तर काहीतरी विचारपूर्वकच केलेलं असेल. पण एकीकडे त्याबद्दल आमचं बोलणं काही फार योग्य नाही आहे, पण त्यांनी जे विधान केलेलं आहे मला वाटतं ते विचारपूर्वकच केलेलं असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.